स्टँडर्ड क्लब ग्लोबल ट्रस्ट आयोजित जिल्हास्तरीय उद्योग परिषद संपन्न झाली आहे। यास महिलांचा चांगला प्रतिसाद पाहावयास मिळाला। यात विविध मान्यवर तज्ञ वक्त्यांनी सहभागी महिलांना उद्योग व्यवसाय क्षेत्रात प्रगती करण्याचे आवाहनही केले। मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे ही उद्योजक महिला परिषद झाली। या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी पीतांबरी उद्योग समूहाचे चेअरमन रवींद्र प्रभुदेसाई हे होते। प्रमुख अतिथी म्हणून आमदार स्मिता वाघ, उद्योजिका रेखा चौधरी, अध्यक्ष श्रीधर इनामदार, सचिव नरेंद्र बागडे, सहसचिव संग्राम लिमये, वुमन्स विंग हेड नेहा खरे, सुप्रिया राणे यांची प्रमुख उपस्थिती होती। सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे आज महिला उद्योजकांचे एक आयोजन आज दिवसभराचं सेमिनारचं केलेलं आहे। विविध क्षेत्रामध्ये जे सक्सेसफुल कामं केलेले आहेत ते लोकांना आपण आज त्या सेमिनारमध्ये बोलवलेलं आहे। त्यांच्या आयुष्यातले अनुभव आपण इथं ज्या महिला उद्योजक बोललेले, आपण जळगाव जिल्ह्यात जवळपास 150 ते 200 महिला उद्योजक आज या ठिकाणी आले होते। महिलांमध्ये खरं म्हणजे उद्योगशीलता ही जन्मजातच असते, पण त्याला कुठेतरी पुश करण्याची गरज आहे, त्याला कुठेतरी सपोर्ट करण्याची गरज आहे। त्या माध्यमातून आज महिलांना आपण इथं बोलवलं आहे। विविध क्षेत्रातले लोकांनी जे चांगलं कामं केलेले, ज्या क्षेत्रात त्यांनी त्यांचं काम केलं त्या लोकांना आपण ठिकाणी की त्यांना त्यांच्यापुढे एक आयडियल लोक उभे राहावे आणि त्यांना काम करण्यासाठी उर्मी यावी, आपला उद्योग बनवण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी। या माध्यमातून आज या एक दिवसाच्या सेमिनारचा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे। असेच कार्यक्रम अन्य जिल्ह्यातसुद्धा करण्याचा आपला मानस मार्ग आहे। या लोकांना जेव्हा माझ्याकडे सॅटर्डे क्लबने कल्पना मांडली, त्याला म्हटलं की या गोष्टीला मी सपोर्ट करतो आणि ह्या सपोर्ट करून आपण हे काम आणखी अन्य जिल्ह्यांमध्ये पण आपण हे नेलं पाहिजे। त्यांचाही मानस आहे, आपलाही मानस आहे। मला सुद्धा असं काम केलं तर महिला त्या क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांना एक चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी मिळेल, आपला व्यवसाय वाढवण्यासाठी संधी मिळेल आणि एकमेकांच्या माध्यमातून एकमेकांचे व्यवसाय ते जे सॅटर्डे क्लबचं जे म्हणणं आहे की मराठी माणसाने मराठी माणसासाठी उभं राहणं, हा संदेश त्यातून आपल्याला द्यायचा आहे। सगळ्यांना एक चांगला मार्गदर्शन होण्यासाठी आपण कार्यक्रमाचं आयोजन करतो। अंदाजे किती महिलांची उपस्थिती लाभली? आज जवळपास 200 महिला जळगाव जिल्ह्यातल्या ज्या महिला उद्योग छोटे मोठे उद्योग करतात त्या सगळ्या महिला आज या ठिकाणी आलेल्या आहेत। दिवसभर आज थांबणार आहेत, सगळे सेमिनार अटेंड करणार आहेत। पीतांबरीचे आपले प्रभुदेसाई साहेब आलेले आहेत, त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रात काही जगावर सगळं जे काही नेलेलं आहे त्यांचे मार्गदर्शन आज या ठिकाणी होणार आहे। आणि हा खरे ह्या महिलांच्या विंगचं काम करतात, महाराष्ट्रातले सगळं काम करतात, त्याही या ठिकाणी आलेल्या आहेत। त्या दृष्टीने महिलांनी सॅटर्डे क्लब ही माधवराव भिडे यांनी चालू केलेली उद्योजकांसाठीची संघटना आहे। गेले 11 वर्ष ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे। अनेक उद्योजक इथे तयार झालेले आहेत आणि नेटवर्किंगमधून एकमेकांचा उद्योग वाढवणं हा त्याचा मुख्य हेतू आहे। म्हणजे मराठी माणसांनी मराठी माणसांसाठी उद्योग करावा आणि पूर्ण महाराष्ट्र राज्य हे औद्योगिकरणामध्ये पुढे जावं हा त्याचा हेतू आहे। आज इथे एक विशेष कार्यक्रम केला जातोय ते म्हणजे महिला उद्योजक भरारी असं त्या एका दिवसाच्या सेमिनारचं नाव आहे। आणि इकडे जळगावमध्ये पहिल्यांदाच आम्ही उद्योजकीय अशा प्रकारची सेमिनार आम्ही घेतोय। आज जवळजवळ त्याला 150 महिला आलेल्या आहेत इकडे। सन्माननीय अतिथी इकडच्या लोकल MLA आलेले आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या वक्ते इथे आलेले आहेत। तर त्याच्यामध्ये उद्योग नवीन सुरू करण्यासाठी काय काय गोष्टींची आवश्यकता असते ते संपूर्ण इथे मार्गदर्शन केलं जाणार आहे। त्याचप्रमाणे जे यशस्वी उद्योजिका आहेत त्या यशस्वी उद्योजिकांचं इथे आपण त्यांचं प्रेझेंटेशन आपण ठेवलेलं आहे त्यांचं, आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा सगळ्या ज्या उद्योजिका इथे आलेल्या आहेत ज्यांना उद्योग सुरू करायचा आहे त्यांना मार्गदर्शन मिळणार आहे। मग मार्केटिंग असेल, फायनान्स असेल, त्यानंतर कन्झ्युमरचा सायकोलॉजी असेल, पाऊल म्हणून की त्या उद्योजिकासुद्धा होऊ शकतील आणि त्या पुढे येतील याच्यासाठीचं हे सेमिनार घेतलेलं आहे। आणि मला असं वाटतं की संख्येवरून आणि सगळे जे काही वक्ते आहेत त्याच्यावर ते नक्की यशस्वी होईल अशी मला खात्री वाटते। शेवटी पुन्हा एकदा